मित्रांनो, देश सध्या एका विचित्र अवस्थेमधून जात आहे. शरद पवार, रोहित पवार, उद्धव ठाकरे, माननीय प्रकाश आंबेडकर या अनुषंगाने काही विषयाची मी मांडणी करणार आहे. सध्या पुण्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही. का प्रतिसाद नाही, नेमकं त्याच्या मागचं काय कारण, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आणि त्यामध्ये अभिजित दिपके यांचा फोटो नरेंद्र मोदी सोबत दाखवला, हातामध्ये हात घेताना, आणि दोघंही हसत आहेत. तो फोटो एवढा क्लिअर नाही, ब्लर केलेला आहे. आणि योगायोगाने आजच मुंबई तकवर दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपके यांना तो फोटो दाखवण्यात आला आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आतापर्यंत कधी नरेंद्र मोदी यांना भेटलेलोच नाही आणि मी एक सर्वसामान्य व्यक्ती असताना नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा काही प्रश्नच नाही. आणि आपल्या देशामध्ये इतक्या सहजासहजी एक सर्वसामान्य व्यक्ती नरेंद्र मोदींना भेटू शकत नाही हे उघड असताना असा फोटो, खोटा फोटो, फेक फोटो, संजय राऊत सारखे सन्माननीय व्यक्ती जर असा खोटा फोटो जर पोस्ट करत असतील तर याचा अर्थ नेमका काय? मित्रांनो, शिवसेना हा राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आतापर्यंत 3 मुख्यमंत्री या पक्षाने दिलेले आहेत आणि असं असताना एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित पक्षाचा प्रवक्ता संजय राऊत जर अशा पद्धतीची खोटी माहिती जर लोकांना देत असतील. सध्या काय झालेलं आहे बघा, आपण विद्यार्थ्याच्या प्रश्नावर कॉकरोच जनता पार्टी, संजय राऊत, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि कांबळे कविता या सगळ्यावर बोलणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अगदी सरळ सरळ फसवलेलं आहे. गावामध्ये तुम्ही एखाद्या कोणत्याही गावामध्ये जा आणि त्या गावातील लोकांना विचारा की तुमच्या गावातील किती लोकांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा होणार आहे. प्रत्येक शेतकरी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून हसत आहेत. कारण असा शेतकरी आता संपूर्ण गाववाल्याला मंदिरामध्ये एकत्रित येऊन तो माणूस शोधावा लागेल की आपल्या गावामध्ये नेमकी कर्जमाफी कोणाला भेटलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण 2019 मध्ये जे शेतकरी होते ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना वगळण्याचा एक मोगली निर्णय, औरंगजेबी निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. आणि काय असतं, शेती काय अशी बदलत नसते. 1995ला जी शेती होती त्याच कुटुंबाकडे 2005ला शेती होती, 2019ला शेती होती आणि 2026ला शेती आहे. मग गावामध्ये नवीन शेतकरी कुठून आणायचा? म्हणजे काही अगदी मोजके 4-2 लोक या कर्जमाफीमध्ये सापडणार आहेत आणि 99% शेतकरी यामधून वगळण्यात आलेला आहे. हा शेतकऱ्यावर झालेला प्रचंड अतिप्रचंड अन्याय आहे. परंतु याच्या विरोधामध्ये एकही विरोधी पक्ष बोलायला तयार नाही. रोहित पवार आंदोलन करत आहेत. याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं, त्यांचं वेलकम आहे. आणि उद्या रोहित पवार आंदोलन करत आहेत. परंतु जोपर्यंत 2019च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत त्यांनी ते आंदोलन बंद करता कामा नये, तरच आपण त्यांना मानू. नाहीतर सकाळी आंदोलनाला गेले, दिवसभर मीडियाचं कव्हरेज घेतलं आणि संध्याकाळी आंदोलन सुटलं आणि त्यामधून जर काही आउटपुट निघत नसेल तर तशा आंदोलनाला उपयोग काय आहे? उद्धव ठाकरे सध्या राजकारणातून गायब आहेत. बघा, ज्यावेळेस एकनाथ शिंदे त्यांच्यापासून फुटून बाहेर निघाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सगळ्या आमदारांचा आणि एकनाथ शिंदे यांचा एक आरोप होता की उद्धव ठाकरे त्यांच्या स्वतःच्या आमदाराला सुद्धा भेटायला तयार नाहीत, भेटत नाहीत. म्हणजे जर तुम्ही जनतेसाठी उपलब्ध नसाल. 2019ला उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सरसकट कर्जमाफी दिली, त्यामुळे त्यांचं 100% वेलकम आहे. देशाच्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव त्या कर्जमाफीमुळे सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे. परंतु आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि
मग शेतकरी बघा, शेतकऱ्यांनी मतदान भरपूर दिलेलं आहे. लोकसभेला बघा विरोधी पक्षांना सगळ्यात जास्त जागा दिलेल्या आहेत आणि विधानसभेला सुद्धा मतदान दिलेलं आहे. आता या लोकांनी मतदार याद्यामध्ये घोळ केला. काय घोळ केला? त्यामध्ये शेतकऱ्यांची चूक नाही किंवा मतदारांची चूक नाही. आज शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्यासारखे नेते जर मैदानामध्ये जर आले, शरद पवार यांच्यासारखे नेते जर मैदानामध्ये आले आणि आंदोलन तोपर्यंत थांबवायचं नाही जोपर्यंत कर्जमाफी भेटणार नाही, तर 100% शेतकऱ्यांना फायदा होईल. यामध्ये यांचं काय जाणार आहे बघा. उलट तुमचं नाव होईल, शेतकरी तुमचं नाव घेईल, पक्षाला फायदा होईल, तुमचं जनमत वाढेल, लोक आधार वाढेल. परंतु साधं तुम्ही आंदोलन करायला तयार नाहीत, शेतकऱ्यांसाठी लढायला तयार नाहीत, शेतकऱ्यांची बाजू मांडायला तयार नाहीत. अगदी वंचित बहुजन आघाडीने बघा, वंचित बहुजन आघाडीने बैलगाडी मोर्चा काढून आंदोलन केलं. त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे, या महाराष्ट्राने आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतदान दिलं का? नाही दिलं. परंतु ज्या पक्षांना, शरद पवार यांना आतापर्यंत महाराष्ट्राने भरभरून दिलेलं आहे, शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे, 3 मुख्यमंत्री दिलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा हे लोक जर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायला तयार नसतील आणि रोहित पवार करत आहेत, 100% त्यांचं वेलकम आहे. रोहित पवार यांची आतापर्यंतची जर प्रवास पाहिला आणि सध्या वेगवेगळे प्रश्न अगदी पोट तिडकीने ते मांडताना दिसत आहेत. परंतु त्यांची अवस्था ही वंचित बहुजन आघाडीसारखी झालेली आहे. लोकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद त्यांना भेटत नाही. ठीक आहे, आज ना उद्या प्रतिसाद भेटेल, परंतु त्यांनी लढायला पाहिजे अजून सोशल मीडियावर, आंदोलनावर. आणि त्या आंदोलनातून आउटपुट काय होत आहे? नुसतं आंदोलन करून उपयोग नाही, तर त्या मागण्यासुद्धा मान्य झाल्या पाहिजे. यावर फोकस जर केला, शेतकऱ्यांना विश्वास देणं गरजेचं आहे की मी आंदोलन केल्यानंतर प्रश्न सुटतात. ज्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येईल की तुम्ही आंदोलन केल्यानंतर लोकांचे प्रश्न सुटतात, त्यावेळेस तुमच्यावरचा विश्वास लोकांचा वाढेल. आणि ते काम रोहित पवार यांनी करणं गरजेचं आहे. काही करून 2019च्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली होती, त्या शेतकऱ्यांचं कर्ज जर थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली पाहिजे. दुसरा प्रश्न नीटच्या परीक्षेचा आहे आणि वेगवेगळ्या नोकरीमधील भरतीचा आहे. काय होतं? विद्यार्थी तयारी करतात, भरती येते, त्यामध्ये घोटाळा होतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं. परीक्षा, अभ्यास आणि नोकरी म्हणजे एखाद्या माणसाचं जीवन असतं. म्हणजे एखाद्या कुटुंबाचं, माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करत आहात. आणि बघा, तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक शहरामध्ये जा, प्रत्येक गल्लीमध्ये जा आणि जे नोकरीला लागलेले लोक आहेत त्यांची यादी काढा आणि त्यामध्ये काढा पैसे भरून लागलेले किती आहेत. 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख आणि प्रत्येक वर्गामध्ये आहेत. मराठा, ओबीसी, SC, ST सगळ्या प्रवर्गामध्ये तुम्हाला असे लोक सापडतील की जे पैसे भरून नोकरीला लागलेले आहेत. म्हणजे पैसे भरून लागले आहेत याचा अर्थ काय? की परीक्षामध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, इल्लीगल मार्गाने लागलेले आहेत. म्हणजे जो विद्यार्थी तयारी करणारा आहे, अभ्यास करणारा आहे, ज्याला अभ्यास करून ती नोकरी हवी आहे, त्या विद्यार्थ्यावर हा किती मोठा अन्याय आहे. आणि हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये घडतं असं नाही, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा हेच होतं. सरकार कोणतंही असो, ही सिस्टमच अशा पद्धतीची बनलेली आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपला लढा हा कोणत्या एका पक्षाच्या विरोधामध्ये नाही, तर संपूर्ण ही जी करप्ट सिस्टम बनलेली आहे याच्या विरोधामध्ये आहे. आणि याच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलावं लागेल. याच्यामध्ये जो तुम्हाला प्रामाणिक वाटतो, मग तो अगदी भाजपचा जरी असला तरी सुद्धा त्याला पाठिंबा द्यायचा, अगदी विरोधी पक्षातला असू. यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब प्रामाणिकपणे लढताना दिसत आहेत. अगदी आज रोहित पवार किमान प्रामाणिकपणे लढताना दिसत आहेत. परंतु त्यांनी हे सगळे मुद्दे कॅप्चर करणं गरजेचं आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक मोठी क्षमता आहे, जनमत आहे, लोकमत आहे, परंतु ते मैदानामध्ये यायला तयार नाहीत, घर बंगला सोडायला तयार नाहीत.
ते जर त्यांच्या कार्यकाळामध्ये आमदाराला भेटत नव्हते तर सर्वसामान्य लोकांना कधी भेटायचे हा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थिती नेमकी काय आहे हे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. भटजी, सेठजी, लाडजी आणि भोंदू या चौघांची युती झालेली आहे आणि ही युती किमान 100 वर्ष तुम्हाला सुधरू देणार नाही. तुमची गुलामी पक्की आहे, कारण तुम्ही विखुरलेले आहात. विरोधी पक्ष, विरोधी गट, तुमचं बहुमत असताना सुद्धा जसा शेतकरी बहुमतात आहे परंतु विखुरला गेलेला आहे. शेतकऱ्यामध्ये जशी एकी नाही तशी या विरोधी गटामध्ये एकी नाही आणि याचा फायदा या भटजी, शेठजी, लाडजी आणि भोंदू लोकांना होत आहे आणि हे तुमच्यावर राज्य करत आहेत. तुम्हाला लुटत आहेत, देश लुटत आहेत, समाज लुटत आहेत आणि ज्या मूलभूत समस्या आहे त्यावर कोणी बोलायला तयार नाही. ना शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे, ना विद्यार्थ्यांचा कोणी वाली आहे. आणि यामध्ये अभिजित दिपके सध्या लढत आहेत. त्यांचा पाठिंबा कशामुळे कमी झाला बघा तुम्ही. मी तुम्हाला उद्या त्यावर वाटलं तर सविस्तर सांगेल, कारण हा व्हिडिओ थोडा लांबत गेला. आणि सध्या आपली जी गाजत असलेली जी आहे आमचा कांबळे कविता, यावर मला एक कॉमेंट आली की कांबळेचा पोरगा अधिकारी बनून लाच घेतोय वगैरे वगैरे. अरे लाच कोण घेत नाही बघा, लाच कोण घेत नाही. पाटील, जोशी, देशपांडे, कुलकर्णी किंवा इतर कोणताही मराठा, ओबीसी, SC, ST सगळ्याच वर्गातील अधिकारी लाच घेतात. येथे प्रश्न विचारधारेचा आहे. तुम्हाला जर ती कविताच कळली नसेल तर ती कविता परत ऐका. येथे आमचा कांबळे म्हणजे ज्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारा मान्य आहे, मग तो कोणत्याही जातीचा असेल, अगदी ब्राह्मण असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, जो चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी ही कविता आहे. पण काही असे नतद्रष्ट माणसं आहेत बघा, काही असे नतद्रष्ट माणसं आहेत आणि हे माणसं कशा पद्धतीने काम करतात. आणि या लोकांनीच बघा अभिजित दिपकेंना जे टार्गेट केलेलं आहे ते लोक सुद्धा अशाच विचाराचे आहेत. याविषयी आपण उद्या सविस्तर बोलणार आहोत. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.